मी माझ्या आयुष्यात एका पॉइंटला एक 10 ते 12 रोल करत असते. बट दॅट इज डेफिनेटली नॉट माय आयडेंटिटी. माय आयडेंटिटी जे माझे गुण आहेत, जे माझे स्किल सेट आहे, जशी मी आहे, आणि दॅट आयडेंटिटी इज देअर इन ऑल माय रोल्स. आता रोल्स म्हणजे काय? रोल्स म्हणजे मी एक आई आहे, हा माझा एक रोल आहे. मी एक मुलगी आहे, मी एक बायको आहे, मी एक कोच आहे, मी एक फॅशन डिझायनर आहे. हे सगळे माझे रोल्स झाले. या रोलमधनं स्विच ऑन आणि स्विच ऑफ करण्याची तुमची कपॅसिटी सगळ्या माझ्या फ्रेंड्सना मला सांगायला आवडेल इज द बेस ऑर इम्पॉर्टंट ॲबिलिटी टू हॅव सक्सेस इन लाईफ. उदाहरण देते, मी आता कोच आहे म्हणून मी आता इथे बोलते. मी एंटर करेन ना घरात, माझी मुलगी म्हणेल, मम्मी यू आर कमिंग इनसाइड ॲज मदर. मला कोच नको आहे. की आपण एक रोलमध्ये इतकं बांधून घेतो स्वतःला, स्पेशली पेरेंट्स. माझ्या मते सगळे ॲग्री करतील, तू पण एक पेरेंट्स आहे, की सकाळी 6 ते रात्री 10 उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण एक तलवार घेऊन असतो की मी एक पेरेंट आहे. आणि मोस्ट ऑफ द पेरेंटिंग काउन्सिलिंग विच आय डू, एक 2-3 सेशन्स नंतर त्यांना कळायला लागतं इट इज ऑल बिकॉज द स्ट्रेस इज ऑल बिकॉज ऑफ हा जो 24 तास एक पॅरेंटिंगचा रोल ते घेऊन फिरताय. ऑफकोर्स दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, पण त्याच्याबरोबर तुमची आयडेंटिटी जपणं, तुमच्या हॉबीज जपणं, तुमचे कलागुण, तुमचे स्किल सेट जपणं, जी तुमची आयडेंटिटी आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं. मला पालीची प्रचंड भीती आहे. एक्झॅक्टली. आणि कोणी ते काही स्कूटर चालवताना माझ्या अंगावरती पार पडलेली. एक्झॅक्टली. ती मी झटकली, सिच्युएशन निघून गेली, पण मला कळलं त्या एका सेकंदामध्ये काय झालं असतं. हां, माझा अपघात झाला असता. म्हणजे भयानक स्टोरी दिली. आता मी जेव्हा माझ्या मुलाला घेऊन स्कूटर चालवतो, असं एकदाही होत नाही की मी त्या गोष्टीबद्दल म्हणजे कॉन्शियस नाही. दिवसात मी 15 वेळा जरी चालवलं स्कूटर, तेव्हाही माझ्या ब्रेन मला ती इन्फॉर्मेशन देईल की जस्ट बी अलर्ट, कुठून तरी पाल पडणार, तेव्हा तू काय करणार. अनुभवाला भाषा नाहीये, पण तुम्ही तुमच्या भाषेत तो अनुभव सेव्ह केल्यामुळे तुम्हाला होणारे आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत. नमस्कार मित्रांनो, आजूबाजूच्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी अभिषेक आणि आज माझ्यासोबत माझ्या बाजूला आहे सीमा देसाई नायर. तर सीमा ही एक NLP मास्टर प्रॅक्टिशनर आहे आणि ती NLP कोच सुद्धा आहे. NLPचा फुल फॉर्म असा आहे की न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, राईट? येस. ओके. आणि ज्या विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत तो विषय आहे चिंता, नैराश्य, तणाव आणि त्याच्यातून उद्भवणारी भीती आणि दुःख. ओके. सो म्हणजे प्राणीमात्रांमधला मनुष्य, प्राणी, पक्षी आणि पशु ह्या सगळ्यांमध्ये जर माणूस ॲज अ माणूस प्राणी म्हणून जर आपण बघितला तर माणसाचं एक वेगळं स्वरूप म्हणजे इतर प्राणी आणि पक्ष्यांपेक्षा की माणसाला विचार करता येतो आणि माणसाने त्याच्या उत्क्रांतीच्या वेळेला गोष्टींची निर्मिती केली. म्हणजे जसं त्यांनी अवजारांचा शोध लावला, अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, तसंच त्यांनी गोष्टी बनवण्याचा सुद्धा शोध लावला. आता ही कला कुठल्याही पशुला किंवा पक्ष्याला अवगत नाही आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या झाडावरती एखादा पक्षी बसलाय, तो कम्युनिकेशन करून त्याच्या इतर पक्ष्यांना सावध करू शकतो की ह्या झाडावरती एखादा साप चढतोय. पण तोच पक्षी दुसऱ्या झाडावरती जाऊन त्या पक्ष्यांना असं सांगू नाही शकणार की आमच्या झाडावरती 2 डोक्याचा साप आलाय आणि तो साप तिकडच्या सगळ्या पक्ष्यांची अंडी खातोय. सो ही गोष्टी सांगण्याची कला कुठल्याही पशु किंवा पक्ष्याला जमत नाही. ती माणसाने अवगत केली आणि त्या गोष्टी सांगण्याच्या कलेमधून माणूस उत्क्रांत होत गेला. उत्क्रांत होताना एकापेक्षा अधिक माणसाची संवाद साधणं आणि जो माणूस आपल्या ओळखीचा नाही आहे किंवा परका माणूस आहे त्या माणसाला त्या एका गोष्टीवरती बिलीव्ह करायला लावणं, हे गोष्टीच्या माध्यमातून त्याला सहज शक्य झालं. पण आता गोष्टीमुळे अजून काय झालं तर गोष्टीमुळे माणूस जेव्हा विचार करतो तेव्हा तो वर्तमानासोबत भूतकाळ आणि भविष्यामध्ये सुद्धा वावरायला शिकला. तेव्हा आज माणूस जेव्हा वर्तमानामध्ये असताना
तो गोष्टीच्या माध्यमातून भूतकाळाबद्दल विचार करू शकतो, तसंच भविष्यात काय होणार आहे याचे अंदाज सुद्धा बांधू शकतो. आणि ह्या एका गोष्टीमुळे भविष्याची चिंता, त्यातून होणारा तणाव आणि त्याच्यामधून उद्भवणारी भीती किंवा दुःख हे सगळंच माणसाच्या वाट्याला आलं. आता जेव्हा आपण दुःख किंवा तणाव किंवा नैराश्य म्हणतो, ते माणसाच्या जगण्याच्या प्रोसेसमध्ये खूप उपयुक्त आहे. म्हणजे उपयुक्त अशा रीतीने की जेव्हा माणूस भटकून अन्न गोळा करत होता, तेव्हा उद्याच्या आपल्या अन्नाचं काय होईल ह्याचं जर त्याला टेन्शन राहिलं नसतं, तो कदाचित उपाशी राहूनच मेला असता. पण ह्या चिंतेमुळे माणसाला सर्वाईव्ह व्हायला शिकवलं. तसंच आज पूर्णपणे उत्क्रांत झालेला माणूस किंवा आजचा जो प्रगत माणूस आहे, त्याला कदाचित खाण्यापिण्याच्या समस्या भेडसावत नसतील, पण त्याच्या विचारामधून तो आज ज्या चिंता किंवा ज्या तणाव किंवा ज्या आपण म्हणतो दुःख आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या भीतीला सामोरं जातं, त्याचं सोल्युशन आज आपण शोधायचा इथे प्रयत्न करणार आहोत. आणि आज त्या रिलेटेड मी आणि सीमा इथे गप्पा मारणार आहोत. तर हे माझं थोडंसं आपलं ब्रीफ एक्सप्लेन करायचं. छान एक्सप्लेन केलंय सब्जेक्ट, कारण मुख्य मूळ कुठे आहे या सगळ्याचं हे कळणं खूप गरजेचं होतं. राईट. सो आय थिंक ऑडियन्सना आता बऱ्यापैकी अंदाज आलाय की आपण कशाबद्दल बोलणार आहोत. तर हा जो विषय आहे, आजकाल बरीच माध्यमं आहेत आणि त्याच्यातनं सतत किंवा चर्चेमधनं पण आपण सतत ऐकत असतो की आज मला अमुक एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, किंवा मी आजकाल खूप स्ट्रेसमध्ये असतो, मला नैराश्य भरपूर आहे. आणि लोकांना जेव्हा ह्या मानसिक स्थितीबद्दल कळतं, तेव्हा आज बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपल्याला जर एखादं टेन्शन आलं तर आपण आपल्या रिलेटिव्सकडे जातो, नातेवाईकांकडे जातो, मित्रांकडे जातो, आपल्या समस्या त्यांना बोलून त्याची उकल काढायचा प्रयत्न करतो. पण जर एखादी समस्या आपल्याला शोधता येत नसेल तर सायक्रॅटिस्टकडे जाणं, ओके, आणि त्याच्यावरती काउन्सिलिंग करून घेऊन आणि सायक्रॅटिस्ट मार्फत त्या समस्येवरती उपाय शोधणं, हा एक आपल्याला त्याच्यातला मार्ग दिसतो. पण त्याच्याही व्यतिरिक्त एक काउन्सिलर, जी नातेवाईक, मित्र आणि सायक्रॅटिस्ट मधली स्पेस आहे, तर काउन्सिलर नक्की ह्या स्पेसमध्ये कुठे येतो? खूप चांगला प्रश्न आहे, कारण जसं मी म्हटलं की आपण जेव्हा एखाद्या प्रॉब्लेम म्हणून बघत असतो, तुम्ही जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये असता तेव्हा तुम्ही डेफिनेटली त्या प्रॉब्लेमकडे बघायचा तुमचा वेगळा दृष्टिकोन असतो. मे बी त्याच्यामुळेच तुम्हाला टेन्शन, स्ट्रेस या गोष्टी येत असतात, बिकॉज यू आर इन दॅट प्रॉब्लेम, राईट. नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल जे एका पर्टिक्युलर डायमेन्शनने त्या गोष्टीकडे बघतात, दृष्टिकोनातनं बघतात, त्यांचा तो दृष्टिकोन असतो. पण अ काउन्सिलर कोच इज समबडी हू इज अ फ्लाय ऑन द वॉल, आम्ही त्याला एक कॉन्सेप्ट म्हणतो, की जेणेकरून त्याचा दृष्टिकोन त्या सिच्युएशनकडे सगळ्या बाजूने बघण्याचा असतो. आणि त्याच्यामुळेच जास्तीत जास्त तुम्हाला सोल्युशन्स किंवा पर्याय मिळायला सुरुवात होते. आय थिंक जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी ब्लॉक होतो अभिषेक, तेव्हा आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यासाठी सोल्युशन काढणं. आणि तुला ही गोष्ट मान्य असेल की एक प्रॉब्लेम तू जर 10 लोकांना सांगितलास वेगवेगळ्या रूम्समध्ये, तर त्याचे 10 सोल्युशन्स नक्की येतील त्यांच्या अनुभवानुसार. एक्झॅक्टली. मग असं का होतं की तुझ्याकडे एकच सोल्युशन असतं आणि ते सोल्युशन ब्लॉक झाल्यामुळे तुला असं वाटतं की आय एम ब्लॉक्ड, आणि तेव्हा तुला नैराश्य, चिंता, भीती, जे काही तू सुरुवातीला म्हणालास त्या सगळ्या गोष्टींना तू सामोरं जातोस, राईट. सो काउन्सिलर किंवा कोच, पहिली गोष्ट तर कोच मला सगळ्या ऑडियन्सना सांगायला आवडेल की इट इज नॉट अ डेझिग्नेशन. सीमा देसाई नायर इथे पदवी घेऊन फिरत नाहीये. कोच ही एक स्थिती आहे, ओके. आणि त्या स्थितीमध्ये तू आणि मी जर प्रॉपर ट्रेनिंग घेतलं किंवा प्रॉपर एखाद्या विषयाचा अभ्यास केला, फॉर एक्झाम्पल न्यूरोलिंग्विस्टिक्सचा, तर तुम्ही त्या कोच स्थितीमध्ये कायमस्वरूपी राहू शकता. इजंट दॅट व्हॉट ऑल वी वॉन्ट, राईट. म्हणजे एखाद्या लहान मुलासाठी, शाळेत जाणाऱ्या मुलासाठी, जेव्हा त्याच्या डेव्हलपमेंटच्या काळामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात, तो त्याच्या आईकडे जातो
सो त्यावेळेला त्याची आई त्याच्या समस्यांचं निराकरण करते तेव्हा ती त्याची कोच असते. राईट. सो त्या स्टेट, ती जी स्टेट आहे तीच स्टेट इतर वेळेला कोच त्याच्याकडे येणाऱ्या क्लायंटसाठी म्हणजे एक्झॅक्टली. कारण माझ्याकडे जर 100 केसेस असतील तर मी 100 गोष्टींमध्ये जे अनुभव मला मिळतात, तुझ्यासाठी काय राईट सोल्युशन आहे ह्याच्यापेक्षा मी जर तुला ऑप्शन्स क्रिएट करून दिले तर यू विल सिलेक्ट राईट फॉर युअर सेल्फ. कारण तुझ्यासाठी जे राईट सोल्युशन असेल ते कदाचित माझ्यासाठी नाही आहे. ह्याचा अर्थ काय की जेव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये जातो तेव्हा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजेच तुमच्या आजूबाजूची परिस्थिती. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगमध्ये प्रोग्रॅमिंग हा जो शब्द आहे ना, दॅट हॅज टू डू विथ अ प्रोग्रॅमिंग. तुमचं प्रोग्रॅम कसं झालं आहे लहानपणापासून मोठे होईपर्यंत. म्हणजे काय, बिकॉज यू आर प्रोग्रॅमिंग सर्टन वे. तू मुलगी आहेस म्हणून कदाचित तू हे करू शकणार नाहीस, आणि म्हणून जर तुला आयुष्यात एखादं डिप्रेशन किंवा एखादं चॅलेंज आलं तर ते मी मुलगा असते तर मी असं केलं असतं का, ह्याच्यामधनं कदाचित तुला ते सोल्युशन मिळू शकतं. ओके. सो व्हॉट यू नीड टू डू इज यू नीड टू रिप्रोग्रॅम युअर सेल्फ टू गेट मोर अँड मोर ऑप्शन्स, जे आपण ट्रेनिंग मार्फत करू शकतो, कोचिंग मार्फत करू शकतो. सो काउन्सिलर तुम्हाला बरेच पर्याय निवडण्याचं एक साधन तुम्ही म्हणू शकता, की जेणेकरून तुम्हाला एन नंबर ऑफ ऑप्शन्स आपण अवेलेबल करून देऊ शकतो, ज्याच्यातनं तुम्ही मग तुमच्यासाठी राईट ऑप्शन सिलेक्ट करता आणि जिकडे तुम्हाला ब्लॉक किंवा लिमिटेड असं फील होत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की एखादा कोच किंवा काउन्सिलर त्याच्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती समस्या घेऊन येते तेव्हा त्याला सोल्युशन न देता त्याच्यासमोर पर्याय ठेवण्याचंच काम करते. राईट. दॅट इज अ राईट वे ऑफ काउन्सिलिंग माझ्या मते. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला, मी आज एक म्हणून मी म्हटलं कोच ही एक स्टेट आहे ना की एक काम. जर ऑडियन्समध्ये मी सगळ्यांना विचारू इच्छिते की कोणाला असं वाटतं की सीमा देसाई नायर आज इथे बसली म्हणून तिला काहीच चॅलेंजेस नाहीत. आय एम शुअर बिकॉज आपण एवढ्या रोल्समधनं जातो डे टू डे. मी एक आई आहे, मी एक मुलगी आहे, मी एक सून आहे, मी एक काउन्सिलर आहे, मी एक फॅशन डिझायनर आहे. मला बरेच सारे माझे पण चॅलेंजेस येतात आयुष्यामध्ये. चॅलेंजेस येण्याबद्दल प्रश्न नाही आहेत अभिषेक. आपण इथे कशाबद्दल बोलतोय की या चॅलेंजेसमधनं बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही कोच स्थितीमध्ये लवकर करू शकता. काही जण या प्रॉब्लेममधनं बाहेर यायला 2 वर्ष घेतात, काही लोक 20 वर्ष घेतात, काही लोक जन्मभर त्याच प्रॉब्लेममध्ये असतात बिकॉज दे आर नॉट एबल टू फाइंड द सोल्युशन. वेन यू आर इन अ कोच स्टेट, आय एम प्राऊड टू से दॅट एक 2, 5, 10 मिनिटात किंवा अगदीच खूप मोठं चॅलेंज असेल तर 1 दिवस यू आर आउट ऑफ दॅट चॅलेंज. आय थिंक सगळ्यांना हेच हवं असतं की त्या चॅलेंजमधनं बाहेर येण्याचे मार्ग निर्माण करणं. बरोबर. येस. पण मग आता बिंग कोच, मी तुला विचारतो की तुझ्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती एखादा प्रॉब्लेम घेऊन येते तेव्हा तू त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघते किंवा त्याच्यावरती कशा प्रकारे काम करते, हे काही उदाहरण देऊन सांगू शकशील का? नक्कीच. सो माझ्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती पहिली गोष्ट येते, पहिली गोष्ट त्यांनी त्या प्रॉब्लेमचा जो काही त्याने विचार केला आहे तो मी ऑफकोर्स जाणून घेतो आपण की काय डेप्थमध्ये तो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल, हल्ली भीती असली किंवा इफ यू आर ओव्हर थिंकिंग, काही खूप विचार करत असाल, सगळ्याला आपण एक स्ट्रेस असं एक अम्ब्रेला नाव दिलेलं आहे. राईट. सो जेव्हा माझ्याकडे व्यक्ती येते की मला खूप स्ट्रेस आहे, नेमका स्ट्रेस काय आहे हे जाणून घेणं हे काउन्सिलरचं पहिलं काम आहे. राईट. कारण जो स्ट्रेस कदाचित त्याला वाटत असेल तो कोणा दुसऱ्यासाठी तो स्ट्रेस वाटतही नसेल, पण त्याच्याकडे आज तसा विचार करायची पॉवर नाही आहे किंवा कपॅसिटी नाही आहे, त्याची ती पोच नाही आहे, म्हणून त्याला तो तसा प्रॉब्लेम वाटत असतो. बेसिक ॲज अ काउन्सिलर किंवा कोच आधी क्लायंटचा प्रॉब्लेम जाणून घेणं आणि तो कॅटेगराईज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आय एम सॉरी टू से बट बिकॉज ऑफ सोशल मीडिया ना जेवढ्या चांगल्या गोष्टी झाल्या आहेत तेवढ्याच गोष्टी
खूप जास्त रॉंग प्रकारे पण कधी कधी लोक घेतात आणि मग गोष्टींना उगीच काहीतरी नावं देतात सो आम्ही काय करतो, मी फाइंड आउट करते मुख्य की ह्याचा स्ट्रेस हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, तो कोणत्या रोलशी निगडीत आहे, राईट. बिकॉज तू आणि मी आपण मान्य करू, जसं मी म्हटलं मगाशी, मी माझ्या आयुष्यात एका पॉईंटला एक 10 ते 12 रोल करत असते, बट दॅट इज डेफिनेटली नॉट माय आयडेंटिटी. माय आयडेंटिटी जे माझे गुण आहेत, जे माझे स्किल सेट आहेत, जशी मी आहे, आणि दॅट आयडेंटिटी इज देअर इन ऑल माय रोल्स. सो जेव्हा एखादा क्लायंट माझ्याकडे येतो आणि जसं तुम्हाला विचारलंस की मी त्याला कोणत्या नजरेने बघते, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या मते मी कॅटेगराईज करते अभिषेक की त्याचा हा जो प्रॉब्लेम आहे तो कोणत्या रोल्सशी निगडीत आहे. ओके. बिकॉज इट इज डेफिनेटली नॉट विथ ऑल द रोल्स. रोल्स म्हणजे काय एक्झॅक्टली. सो जसं मी म्हटलं, आयडेंटिटी म्हणजे ओके मी माझे गुण, ओके मी एक पंक्च्युअल किंवा मला वेळ म्हणजे मी खूप वेळेची हे बांधिक आहे आणि मी सगळीकडे वेळेवर पोचते. इथे पण मी वेळेवर आले आज शूटला. पण मी वस्त्र फॅशनमध्ये जर इफ आय एम अ फाउंडर ऑफ वस्त्र फॅशन आणि तिकडे मी पाहिजे तेव्हा जाते आणि पाहिजे तसा वेळेला जाते. माझ्या मुलीच्या स्कूलच्या PTA तू पण जात असशील, आपण तिथे खूप पंक्च्युअल असतो बिकॉज दॅट क्रायरीज आर इम्प्रेशन, राईट. पण कुठेतरी जिथे आपण चालणार असतो, जिथे फाउंडर आहोत, जिथे आपण ओनर आहोत, तिकडे आपण थोडंसं देन दॅट इज नॉट युअर सिच्युएशन बघून त्या वेळेला डिसिजन घेणं. इट इज नॉट युअर आयडेंटिटी. राईट. तुझी आयडेंटिटी म्हणजे तुझे गुण, बरोबर, जे सगळीकडे सगळ्या रोल्समध्ये सेम असतात. आता रोल्स म्हणजे काय? रोल्स म्हणजे मी एक आई आहे, हा माझा एक रोल आहे. मी एक मुलगी आहे, मी एक बायको आहे, मी एक कोच आहे, मी एक फॅशन डिझायनर आहे. हे सगळे माझे रोल्स झाले. बरोबर. या रोलमधनं स्विच ऑन आणि स्विच ऑफ करण्याची तुमची कपॅसिटी, सगळ्या माझ्या फ्रेंड्सना मला सांगायला आवडेल, इज द बेस ऑर इम्पॉर्टंट ॲबिलिटी टू हॅव सक्सेस इन लाईफ. उदाहरण देते, मी कोच आहे म्हणून मी आता इथे बोलते. मी एंटर करेन ना घरात, माझी मुलगी म्हणेल मम्मी यू आर कमिंग इनसाइड ॲज मदर, मला कोच नको आहे, ओके, मला एक आई हवी आहे. आणि मग मी त्या आईच्या ह्याच्यात जाते आणि मग रात्री जेव्हा आपला नवरा ऑफिसमधनं येतो, मी एक आई असते आणि तो म्हणतो माझी एक आई आहे, मला बायको हवी आहे. सो आर यू अंडरस्टँडिंग की आपण एक रोलमध्ये इतकं बांधून घेतो स्वतःला, स्पेशली पेरेंट्स. माझ्या मते सगळे ॲग्री करतील, तू पण एक पेरेंट्स आहेत, की सकाळी 6 ते रात्री 10 उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण एक तलवार घेऊन असतो की मी एक पेरेंट आहे. आणि मोस्ट ऑफ द पेरेंटिंग काउन्सिलिंग विच आय डू, एक 2-3 सेशन्स नंतर त्यांना कळायला लागतं इट इज ऑल बिकॉज द स्ट्रेस इज ऑल बिकॉज ऑफ हा जो 24 तास एक पॅरेंटिंगचा रोल ते घेऊन फिरतायत. ऑफकोर्स दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, पण त्याच्याबरोबर तुमची आयडेंटिटी जपणं, तुमच्या हॉबीज जपणं, तुमचे कलागुण, तुमचे स्किल सेट जपणं, जी तुमची आयडेंटिटी आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं. तू अशा लोकांबद्दल, अशा तुझ्या क्लायंटबद्दल बोलते का जे त्यांच्या मुलांच्या समस्यांचं निराकरण करायला तुमच्याकडे येतात? एक्झॅक्टली. आणि पहिली 2 सेशन मला पेरेंट्सचीच घ्यावी लागतात बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांच्या अपेक्षा काय आहेत मुलांकडनं. बरेच वेळा पॅरेंट्सचे गोल हे मुलांचे गोल असतात आणि मी त्यांना नेहमी सांगते की मुलांचे गोल्स हे वेगळे गोल्स आहेत, तुमचे गोल्स काय आहेत हे मला जाणून घेऊ द्या. ओके. आणि इट कॅन नॉट बी रिलेटेड टू युअर चिल्ड्रन. दॅट मीन्स ती तुमची पूर्ण आयडेंटिटी झालेली आहे. आणि मग ही मुलं जेव्हा मोठी होतात, इंडिपेंडंट होतात, देन यू फील वॅकंट. तुम्हाला असं वाटतं व्हॅक्यूम आलंय माझ्या लाईफमध्ये, कारण तुम्ही तुमचं आयुष्य हे पूर्ण पॅरेंटिंगसाठी दिलेलं आहे. तो रोल ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे. मायसेल्फ आय एम अ पॅरेंट. पण जेव्हा तुम्ही त्या रोलला तुमची आयडेंटिटी करता तेव्हा क्रायसिस होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके. मग कॉन्शियसली आपण आयडेंटिटी कुठल्या बेसवरती डेव्हलप करायची? ओके. अगेन दॅट चॉईस डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल. जे माझ्याकडे हेल्पला येतात, जसं स्ट्रेसचं निराकरण करायला लोक मोस्टली काउन्सिलिंग. मग दॅट कॅन बी पॅरेंट ऑल्सो. एखादी अशी व्यक्ती असेल जिला प्रत्येक वेळेला काम पूर्ण करण्यासाठी स्ट्रेस येत असेल, मग ते ऑफिसचं असेल
किंवा ऑफिस नंतर घरची कामं असतील किंवा वेळ कमी पडत नसेल आणि त्या वेळेत कमी पडत असेल आणि त्या वेळेमध्ये त्या गोष्टी करणं, डिलिव्हर करणं, ह्याचा स्ट्रेस खूप होत असेल. एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्याचं सोल्युशन लिंग्विस्टिक म्हणजे कम्युनिकेशन, जे NLPचा खूप महत्त्वाचा भाग आहे, ह्याच्यामध्ये येतं. सगळ्यांकडे जगात 24 तास आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना सेमच आहे. राईट. सगळ्यांचे रोल मोर ऑर लेस सेम आहेत. ओके, आय मीन वन ऑफ द पर्सन हू डझंट गेट मॅरिड, बट अदरवाईज आय थिंक आपण वी आर टॉकिंग अबाउट समबडी हू हॅज अ फॅमिली, हू इज अ वर्किंग फिमेल. तिने जर काही गोष्टी कम्युनिकेशनद्वारे, नाव कम्युनिकेशन डज मीन युअर वोकल म्हणजे तुम्ही जे बोलता, बट डज ऑल्सो मीन तुमची बॉडी लँग्वेज. ओके. आणि मग त्याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह असणं, आधीच काही गोष्टी नीट समजवणं, रॅपो बिल्डिंग जो खूप महत्त्वाचा भाग आहे NLPचा किंवा एक जनरली, बिकॉज वी आर अ सोशल एनिमल. तू जे मगासपासून बोलत आलायस की आपण सोशल आहोत. ओके. आणि आपण बाकीच्या लोकांपेक्षा, बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळे का आहोत? कारण या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप केल्या. एक्झॅक्टली. राईट. सो तुला जर आणि मला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर आज तुला आणि मला माझ्यासारख्या नसलेल्या लोकांबरोबर पण रॅपो बिल्डिंग करायची गरज आहे. आणि एका फॅमिलीमध्ये जर 10 लोक असतील तर मे बी 4 विल बी लाईक यू, बट देर आर चान्सेस की 6 हे तुझ्यासारखे नसतात. मग त्यांच्याशी जेव्हा तू रॅपो बिल्डिंग करू शकत नाही, त्यांच्याशी जेव्हा तू कम्युनिकेशन करू शकत नाही, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स घरी यायला सुरुवात होते. तसंच ऑफिसमध्ये जर तू तुमच्या ऑफिसर्सशी, तुमच्या कलिगशी तू रॅपो बिल्ड नाही करू शकलास किंवा कम्युनिकेशन तुझं चांगलं नसेल तर प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. सो या सगळ्याचं सोल्युशन बऱ्याच प्रमाणात जसं NLP म्हणतं हे स्वतःच्या हातात आहे. बिकॉज यू कॅन नॉट कंट्रोल एन्व्हायरमेंट अराउंड यू. राईट. आजच सकाळी मी एक छान हे वाचत होते की वेन यू एक्सरसाइजिंग 80%, आय मीन वेन यू वॉन्ट टू लूज वेट 80% इज युअर डाएट अँड 20% इज एक्सरसाइज. 80-20 रूल हा जग जाहीर आहे. सो काहीही तुला एखादी सिच्युएशन असेल तर त्याच्यामध्ये 80% इज इन युअर हँड, 20% इज एनीवेज बियॉन्ड युअर कंट्रोल. म्हणजे आता या क्षणी आपण हा छान पॉडकास्ट करतो, अरेंज केलाय सू वगैरे, 80% आपल्या हातात आहे आणि विच वी विल गिव्ह द बेस्ट. पण 20% एनीवेज म्हणजे काही होऊ शकतं आणि इट मे नॉट वर्क. आर यू रेडी फॉर 20%? मग एक्सेप्टन्स आला. 20% एक्सेप्टन्स आलं. मग एक्सेप्टन्स आल्यानंतर त्या दृष्टीने म्हणतात ना, तुमची वैचारिक कुवत स्ट्रॉंग करायची काय गरज आहे. सी, IQ आणि EQ या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. IQवर आपण शाळांमध्ये बरंच काम केलं जातं. EQवर आता खूप जास्त विचार होतो. सो हा EQ IQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन आणि EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन. हे या 2 गोष्टी थोडक्यात आपण बोलून घेऊया का? एक्झॅक्टली. IQ म्हणजे आता तुम्ही NLP टाईप करा, सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन समोर मिळेल. सो दॅट विल इन्क्रीज युअर IQ. इन्फॉर्मेशन अबाउट NLP. ओके. राईट. EQ इज द विजडम आउट ऑफ इट. तुम्ही किती ते अप्लाय करताय. हा पॉडकास्ट बघितल्यानंतर तुम्ही ते ॲप्लिकेशन, EQ इज युअर इमोशनल क्वेश्चन टू वर्क ऑन एनिथिंग विच इज यू. सेल्फ अवेअरनेस म्हणा, स्वतःबद्दल एखादी गोष्ट म्हणा. IQ इज मोर रिलेटेड टू द इन्फॉर्मेशन जी बाहेरून आपल्याला सगळी मिळते. EQ इज परिस्थितीनुसार त्याचा बदल घडवणं, त्याचा उपयोग करणं. व्हॉट इज देअर. ओके. म्हणजे सकाळी 7ला उठून एक्सरसाइज करा. इट्स अ इन्फॉर्मेशन. इट्स अ व्हेरी गुड थिंग टू डू. म्हणजे थोडक्यात तुला असं म्हणायचं आहे का की इन्फॉर्मेशन खूप असणं चांगलं आहे, पण जोपर्यंत ती इन्फॉर्मेशन युटिलाइज करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये चेंजेस किंवा बदल घडवता येणं हे कठीण आहे. म्हणजे आता हे मी कशावरनं सांगतो माहिती आहे का? मी एका कॉलेजला शिकवायचो. तिकडे माझं बऱ्याच स्टुडंटशी इंटरॅक्शन व्हायचं आणि त्यांना जेव्हा नवीन गोष्ट मी शिकवायचो किंवा सांगायचो तेव्हा दे यूज टू से की, म्हणजे सगळेच नाही, काही स्टुडंट्स की आम्हाला माहिती आहे. आणि हे युजली आपण पण संवाद म्हणतो की मला माहिती आहे. आता जेव्हा मी स्टुडंटच्या बाबतीत बोलतोय त्यांना हे माहिती असणं हे कुठून यायचं, तर आज ज्या मुबलक प्रमाणामध्ये
इंटरनेटच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आज त्यांच्या कानापर्यंत ती गोष्ट गेलेली होती आणि त्यांना माहिती होतं की माहिती असणं, बिकॉज इन्फॉर्मेशन अवेलेबल असणं. बट ज्या जनरेशनमधून मी येतोय किंवा आपण येतोय, तेव्हा एखाद्या गोष्टीचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला त्या, फॉर एक्झाम्पल आपल्याला पुस्तकं चाळावी लागायची, आपल्याला त्या गोष्टीबद्दल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडे जाऊन आपल्याला त्या प्रोसेसमध्ये जाऊन ती माहिती मिळवावी लागायची. तेव्हा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी अनुभव घ्यावा लागायचा आणि त्या अनुभव घेताना आपल्याला विजडम यायचं. सो नुसती इन्फॉर्मेशनच मिळत नव्हती, त्या इन्फॉर्मेशनचा अनुभव सुद्धा मिळत होता. म्हणजे ती गोष्ट आपण प्रोसेसमधनं जात होतो. आणि त्याच्यावरनं मला हेच बोलायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला मिळालेली इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोसेस करत, जसं तू आता बोललीस की पॉडकास्ट बघितला बट इम्प्लिमेंट नाही केला, तो प्रोसेस नाही केला, ज्या विषय आपण बघतोय ते जर प्रोसेस नाही केलं त्याच्यातनं तुम्हाला आउटपुट मिळणारच नाही. आणि हा बेसिक कॉन्सेप्ट आहे प्रोग्रॅमिंग. तुझं एक प्रोग्रॅमिंग झालेलं आहे की ठीक आहे, मी सकाळी उठते, मला चांगला जॉब आहे, मी रात्री झोपते, मे बी तुम्हाला आयुष्यात कदाचित काही प्रॉब्लेमही नसेल. ओके, इफ यू फील सो अँड वी आर ओके विथ दॅट, देर इज नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. पण तुम्हाला जर अशा व्यक्तींना जर स्वतःच्या आयुष्यामध्ये एक एक्सलन्स किंवा उत्कृष्टता निर्माण करायची असेल, तुम्हाला जर उद्या आजपेक्षा बेटर हवा असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवायची गरज असते. आणि दॅट इटसेल्फ इज अबाउट क्रिएटिव्हिटी, ज्याच्यात आपण जे तुला माहिती आहे की लहान मुलं दे आर व्हेरी क्रिएटिव्ह. पण वी हॅव लॉस्ट इट समवेअर डाऊन द लाईन की आपल्याला एका एज नंतर असं वाटतं काय करायचंय. हा प्रत्येक ह्युमन बिंगचा प्रॉब्लेम आहे. मोस्ट ऑफ दॅम, येस, आपण जनरलाइज नाही करणार, पण येस. पण जेव्हा माझ्याकडे तुम्ही जर तुला त्याच्यातनं काही प्रॉब्लेम नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा माझ्याकडे एखादी 58 वर्षाची महिला येते आणि म्हणते की माय लाईफ इज डल, सो माय फर्स्ट क्वेश्चन इज ऑलवेज की काहीतरी क्रिएटिव्ह किती महिन्याआधी किंवा वर्षाआधी केलेलं, आणि ते म्हणे की नाहीच, आठवतच नाही आहे काही. सो दिस डलनेस इज बिकॉज की आपण काहीच क्रिएटिव्ह करत नाही आहोत. यू आर ओके विथ युअर जॉब आणि सडनली रिटायरमेंट झाली आहे, तुमच्याकडे पैसाही आलाय रिटायरमेंटचा, पण देर इज नथिंग टू डू नाऊ बिकॉज युअर आयडेंटिटी वॉज दॅट जॉब. राईट. आणि सडनली तो जॉब गेल्यानंतर तुम्हाला डलनेस आला आयुष्यामध्ये, आयडेंटिटी मिस झाल्याचं एक फिलिंग आलंय. एक्झॅक्टली. मग इज इट नॉट अ बेटर वे टू start your identity search from today rather than going in an identity crisis later on? You will, because तुझी जर एकाच रोलवर आयडेंटिटी फिक्स असेल, what happens to celebrity? It is their identity. I'm not talking about all, but some of them. Why do they go through? Because celebrity is their identity. I'm sorry, this should be one of your roles. Right. And when that is your role, काही आपल्याला खूप सेलिब्रिटीज दिसतात, ते खूप डाऊन टू अर्थ आहेत, बिकॉज दे हॅव टेकन सेलिब्रिटी ॲज अ रोल अँड नॉट ॲज आयडेंटिटी. राईट. म्हणजे एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचं मी एक वाक्य ऐकलेलं की तो जो पडद्यावरती दिसतो ना, त्या प्रोडक्टसाठी मी काम करतोय. एक्झॅक्टली. सो ते एकदम असं म्हणजे डोळे उघडणार होतं की हा एक्झॅक्टली. सो इवन विराट कोहलीच मध्ये मी एक ऐकलं होतं इंटरव्ह्यू. सो ही सेड इन दॅट की मी जे करतो ब्रँडसाठी मला त्याचे पैसे मिळतात, तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का, देन इट्स ओके, अदरवाईज डोंट स्ट्रेस. आय मीन वेट टिल दॅट टाइम. सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही जर ना अभिषेक, आपण रोल्स आणि आयडेंटिटी ह्याच्यातला फरक एखाद्या अभ्यासक्रमातून लाईक NLP किंवा कोणत्याही अभ्यासक्रमातून शिकलो तर आय थिंक लाईफ खूप सॉर्टेड व्हायला सुरुवात होते. बरोबर. येस. ओके. सो मग आता आपण आपल्यासाठी आयडेंटिटी कशी चूज करायची, ओळखायची कशी की ओके, बिईंग ॲट दिस एज, मग मी कदाचित स्टुडंट असेल, मिड लाईफमध्ये असेल किंवा रिटायर लाईफमध्ये असेल, तर इथे माझ्या आयडेंटिटीचा शोध कसा घ्यायचा? ओके. सो पहिली गोष्ट तर प्रत्येकाची आयडेंटिटी, जसं एक म्हणजे मी जेव्हा बरेचसे इव्हेंट्स करते आणि त्याच्यामध्ये कॉर्पोरेटमध्ये एक 52 इयर्सचा माणूस होता,
आणि त्याची आयडेंटिटी काय होती, आय वॉन्ट टू लर्न, आय एम अ लर्नर. ओके. इट्स अ व्हेरी गुड आयडेंटिटी. ॲट एज ऑफ 52 जर तुम्ही काहीतरी शिकण्यासाठी आहात, ओके, उत्सुक आहात. तर तुम्ही किती काही शिकू शकता अजूनही, ॲट 52 ऑफ एज. सो त्याच्यासाठी आपण काही एक्सरसाइजेस आहेत, आपण त्याच्यावर काम करतो आणि त्याच्यानुसार मग यू काइंड ऑफ गेट इन टू युअर सेल्फ अवेअरनेस, की पहिली गोष्ट तुम्ही भूतकाळात आणि भविष्यात, जसं तू म्हणालास की आपण जात नाही, या क्षणी मला काय करायची इच्छा आहे. इकिगाय तुला माहिती असेल, जॅपनीज टर्म, ज्याच्यामध्ये व्हॉट यू आर गुड ॲट, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. व्हॉट यू कॅन गिव्ह इट टू सोसायटी, त्याच्यातनं तुम्हाला पैसेही मिळू शकतात आणि तुम्ही ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे करू शकता ॲट धिस एज. आय थिंक हा बेसिक आयडेंटिटी कॉन्सेप्ट जॅपनीज लोकांमध्ये खूप क्लिअर असल्यामुळे आय थिंक दे हॅव अ व्हेरी सक्सेसफुल, ॲज अ कंट्री दे आर व्हेरी सक्सेसफुल, ॲज अ. मी हे पण ऐकलं की तिकडच्या लोकांचा लाईफ स्पॅन पण जास्त असतं, राईट, फूड किंवा द चॉईसेस ऑफ देअर लाईफ, जे काही ते लाईफमध्ये चॉईसेस करतात. सो तू सांग मला, फूडवरून आलं म्हणून, आपल्याला माहित नाही आहे का व्हॉट इज गुड फॉर अस? आपल्याला खूप चांगलं माहिती आहे, ओके, तरी पण आपण बऱ्याचदा का अशा गोष्टी करतो विच आर नॉट गुड फॉर अस. त्याचं आपल्याला टेन्शन येतं. एक्झॅक्टली. सो त्याचा स्ट्रेस येतो, कारण नंतर त्याच्यामुळे आयदर वजन वाढतो किंवा काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. सो असं नाही आहे की आपल्याला माहीत नाही आहे ही गोष्ट. काय प्रमाणात तुम्ही करता, तुम्ही का करता एखादी गोष्ट, ह्याचं उत्तर जोपर्यंत तुम्ही स्वतःला विचारत नाही, म्हणजेच काय, तुम्ही या क्षणात जोपर्यंत येत नाही, आयदर तुम्ही उद्याची चिंता करता किंवा अजिबातच चिंता करत नाही. सो एनिथिंग इज बॅड, राईट, बोथ द थिंग्स आर बॅड. ॲट द सेम टाईम तुम्ही, जसं तू म्हणालास की गरज ही शोधाची जननी आहे, विच इज व्हेरी ट्रू, की आपण काहीतरी करतो कारण आपल्याला, हा पॉडकास्ट आपण कशाला करतोय, तसं काहीतरी आउटकम आहे ना, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला एक सब्जेक्ट पोचवायचा आहे. बरोबर. म्हणून आपण हाच पॉडकास्ट करतोय. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा करता तेव्हा त्याचा खूप लोड न घेता ती गोष्ट करणं आणि त्याचं तुमचं आउटकम काय आहे हे क्लिअर असणं. बऱ्याचदा माणसं म्हणतात ना, आपण मेकॅनिकल लाईफ जगतो, उठतो, कामं करतो, झोपतो, ह्याच्यामध्ये आपलं आउटकम काय आहे, असं म्हटलंच गेलेलं आहे की तुमचं अल्टिमेट व्हॉट इज युअर लाईफ्स गोल, ते लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म बोथ. आणि मग ते कसं सॉर्ट करता येईल, म्हणजे ऑफकोर्स ते तर डिटेल आहे सगळं, पण हा पॉडकास्ट तू आणि मी का करतोय, क्लिअर आहे की सब्जेक्ट NLP सारखा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ह्याचा आउटकम एवढंच आहे. आणि ह्याच्या पुढे ज्या लोकांना त्याची इन्फॉर्मेशन आवडणार आहेत ते नक्कीच म्हणजे घेणार आहेत किंवा कॉन्टॅक्ट करणार आहेत आणि त्याच्याबद्दल काहीतरी करणार आहेत. ज्यांना फक्त ऐकून विसरायचं आहे ते करणार आहेत. सो लाईफमध्ये आपल्याला आजपर्यंत जे काही मिळालंय दॅट इज व्हॉट वी वॉन्टेड. आणि जर आपल्याला काही नाही मिळालंय दॅट वॉज नेव्हर अवर आउटकम. सो वी शुड नॉट ब्लेम सिच्युएशन्स किंवा आजूबाजूचे लोक. हे सगळं आपल्यावर आहे की काय आपल्याला ह्या सद्य परिस्थितीतनं करायचं आहे. म्हणजे जसं आपण मगाशी डिस्कस केलं आणि तू आता म्हणालीस की कुठल्याही गोष्टीबद्दलचा मग एक्सेप्टन्स आला. म्हणजे आता जर मी उद्या एका गोष्टीबद्दल चिंता करतोय की बाबा माझं हे काम आहे ते कम्प्लीट कसं होणार, तर त्या कामासाठी ज्या काही गोष्टी निगडीत आहेत किंवा ते काम पूर्ण करण्यासाठी ज्या काही प्रोसेसमधनं मला जायचं आहे त्या प्रोसेसची जबाबदारी मी घेऊन त्याच्यावरती जर काम करीन तर कदाचित माझी चिंता कमी होईल. सो थोडक्यात तू असंच म्हणतेस ना की आपल्या लाईफमध्ये आपल्यासाठी ज्या काही गोष्टी घडतायत किंवा आपल्याला ज्या काही गोष्टी जसं गोल अचीव करायचे आहेत, गोल सेट करायचे आणि ते अचीव करायचे असतील तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रोसेसची जबाबदारी स्वतःहून कॉन्शियसली घेणं. येस. आणि थोडंफार कोच त्याच्यामध्ये हेल्प करतो कारण कधी कधी हे गोल्सच नसतात आणि म्हणून ते अचीव होत नाहीत. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले गोल्स हे रिलेव्हंट असण्याची गरज आहे आपल्या आयुष्याशी. बरोबर. मला चंद्रावर जायचंय हा गोल एका सामान्य माणसाचा असणं इज अ इररिलेव्हंट गोल. बरोबर. त्याचा तुला स्ट्रेस येत असेल तर आय वुड से की आय एम सॉरी पण हा गोल नाहीये.
माझ्याकडे जेव्हा पेरेंट्स येतात आणि म्हणतात की माझ्या मुलगाला मेडिकलला जायचं नाही, माझ्या मुलाला मेडिकलला पाठवणं हा माझा गोल आहे, आय एम लाईक सॉरी, तो तुमचा गोल आहे, तो तुमच्या मुलाचा गोल नाही आहे. बरोबर. सो दिस इज अगेन, सो वी हॅव टू कोच अँड काउन्सिल पीपल इन दोज एरियाज की खरंच हे तुमचे गोल्स आहेत का, यु नो, विथ अ कंडिशन लाईक माझ्यासारख्या आता इथे खूप यु नो 40s मधल्या स्त्रिया असतील रादर, ओके, who are going through menopause, pre-menopause, आणि they are struggling to lose their weight. Like 3 महिन्यात मला 15 किलो कमी करायचे, मी 20 किलो. At this condition it is irrelevant goal. आणि मग तुम्ही यूट्यूबवर एक 25 वर्षाच्या मुलीने केलंय म्हणून तुम्ही ते करायला जाता, आणि जर तुम्हाला त्याचा स्ट्रेस येतोय तर डाएट आणि एक्सरसाइज. हां, ओके, पण 25 वर्षाची ती मुलगी, सो तिची कंडिशन वेगळी आहे. व्हॉट आय एम ट्राइंग टू से, सो तुम्ही जर प्री मेनोपॉजमध्ये असाल तर दॅट इज अ इररिलेव्हंट गोल ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. राईट. सो ॲज अ कोच वी नीड टू अंडरस्टँड, और वी अंडरस्टँड, वी मेक देम अंडरस्टँड व्हॉट इज अ रिलेव्हंट गोल फॉर यू. कारण बऱ्याचदा इररिलेव्हंट गोल्सचा पण खूप स्ट्रेस लोकांवरती येतो, स्पेशली पेरेंट्सवर, बिकॉज त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांनी काय करावं हे गोल्स असतात, आणि मुलाला मे बी गिटारिस्ट बनायचं असतं. ओके, यु नो, आय एम नॉट सेइंग व्हॉट इज गुड ऑर बॅड, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज तुम्ही त्या गोलचा स्ट्रेस घेऊन काहीच होणार नाही आहे. मे बी यु नो आपण त्याच्याशी बोलू शकतो, गेट व्हॉट वी कॅन डू फर्दर, पण अशा प्रकारे आपण डिटेल अभ्यास करतो. जनरलाइज गोष्टींमुळे जास्त टेन्शन येतं. यु नो, लोक हे करतायत, लोक ते करतायत, डाएट करतायत, मला लूज करायचं आहे वेट, सगळ्यांचं होतं आहे, माझं होत नाही आहे. तुमची कंडिशन काय, तुमची बेस कंडिशन काय आहे ह्याच्यावर डिपेंड करतं. सो आपण त्यामार्फत, जसं तू म्हणालास ना की तू कोणत्या दृष्टिकोनातनं त्यांच्या प्रॉब्लेमकडे बघतेस, तर त्यांच्या दृष्टिकोनातनं आधी बघायची गरज आहे की व्हॉट इज अ बेस वी आर टॉकिंग अबाउट. कोणीतरी दुसऱ्याने केलं म्हणून तुम्ही करू शकता असं नाही, तुमची बेस कंडिशन तिकडे घेणं महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यातनं 99% पहिल्याच काउन्सिलिंगमध्ये लोक अंडरस्टँड करतात की व्हॉट दे आर थिंकिंग इररिजनेबल, इररिलेव्हंट टू गोल्स. बरोबर. म्हणजे जसं आता आपण सुरुवात केलेली की नैराश्य असेल, चिंता असेल, तणाव असेल, ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे तू जसं म्हणालीस की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मुळात खोडून काढण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला का आहेत त्या कॉन्शियसली त्या रिझन्सकडे बघणं, बऱ्याचदा त्या कारणांची जबाबदारी स्वतःहून घेणं, आणि मग त्याच्या सोल्युशनसाठी आपण ज्या प्रोसेसनी मदत घेऊ किंवा ज्या गोष्टींचा आधार घेऊ ती प्रोसेस फॉलो करणं, हे आपल्याला बऱ्याच अर्थी स्ट्रेस, तणाव, चिंता आणि त्याच्यातनं जे भीती आणि दुःख उत्पन्न होतं ते कमी करायला मदत करतात. आता ह्याच्यासाठी तू सांगितलं की NLP हे एक आपण त्याच्याकडे आपण एक टूल म्हणून बघूया. लोकांना जी माहिती असणारी टूल आहेत, काही लोक योगा करतात, जसं मी म्हणालो, काही लोक जाऊन त्यांच्या नातेवाईकांशी फ्रेंडशी बोलतात, काही लोक अध्यात्म किंवा देवावरती श्रद्धा असते, ते देवावरती सगळं सोपून मोकळं होतात, आणि तिथून त्यांना कुठून तरी एक ऊर्जा मिळते, आणि त्या ऊर्जेच्या विश्वासावरती ह्या सगळ्या गोष्टी साध्य केल्या जातात. म्हणजे टेन्शन कमी करणं असेल किंवा ज्या गोष्टीबद्दल आपण चिंता करतो त्या गोष्टीची अचिव्हमेंट असेल, ह्या सगळ्या. तर NLP जे आता तू सांगतेस, इथे काय एक्झॅक्टली प्रोसेस आहे, किंवा ह्या टूलमध्ये आपण कुठल्या गोष्टी फॉलो करतो हे जर तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर इवन NLP हे शास्त्र आहे हे समजून घेण्यात मदत होईल. नक्कीच. पहिली गोष्ट, NLP हे एक टूल आहे कोणताही अभ्यासक्रम शिकण्याचं. अच्छा, इट्स अ बेस. ठीक आहे, कारण कोणतीही गोष्ट करताना तुमचे काही बिलीफ्स असतात. बरोबर, राईट. आणि ते बिलीफ्स काहीतरी सिच्युएशनमध्ये झालेले असतात. लहानपणापासून तुम्ही जसं मोठं होता तसं ते बिलीफ्स झालेले असतात. फॉर एक्झाम्पल, माझ्या एक नोकरीदार म्हणजे माझे आई वडील किंवा पूर्ण आमचं घराणं तर कोणीच बिझनेस केला नव्हता. तर मग
मराठी, पहिलं तर जनरल, मराठी लोक बिझनेस करू शकत नाही. मराठी मुलगी तर तिसरा गोष्ट. चौथी, आपल्या घराण्यात कोणी केलं नाही, मग तू कशी करणार. हे काही बिलीफ्स, राईट. त्या बिलीफ चॅलेंज करून पॉझिटिव्हली, राईट, ॲक्शन घेणं आणि मग कन्सिस्टंट करणं. आय थिंक प्रत्येक प्रोसिजरमध्ये ही गोष्ट येतेच येते. सो NLPचं ह्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असू शकतं काहीही शिकण्यामध्ये, हे आधी आपण थोडंसं जाणून घेऊया. आणि कसं एक्झॅक्टली. पहिली गोष्ट इज NLP म्हणजे काय. बरं, जसं तुम्हाला न्यूरो इज न्यूरॉन्स. वी आर मेड अप ऑफ न्यूरॉन्स. ब्रेन, यु नो, इट गिव्स यू मेंदू, आणि ते जे काही आपल्याला सिग्नल्स देतो, राईट, तर आपण कार्य करण्याची पद्धत. ओके, ते जे देणार आहे, तसं आपण वागतो, तसं आपण हालचाली करतो, राईट. लिंग्विस्टिक म्हणजे भाषा. भाषा ही अनुभवाने जन्म देते, राईट. अनुभवांना, राईट. मी आज गाडीतनं इथे आले, हे जेव्हा मी सांगते, लोक लगेच इमॅजिन करणार की सीमा गाडीतनं इथे आली, कारण मी हे बोलले भाषेत, म्हणून हे गाडीतनं मी आले हे इमॅजिन केलं, बरोबर, राईट. किंवा मला त्या दिवशी धक्कादायक बातमी कळली आणि मला त्याचा खूप धक्का बसला. लोकांनी लगेच धक्कादायक बातमी, धक्का. आता एकाच्या डोक्यात धक्कादायक बातमी म्हणजे ॲक्सिडेंट असेल, दुसऱ्याच्या मध्ये काहीतरी, हे त्यांचे प्रोग्राम परत. म्हणजे प्रत्येक जण आपाप जे ऐकणार भाषेच्या मार्फत त्याच्याप्रमाणे आपापल्या क्षमतेप्रमाणे ते विचार करणार. आणि ही भाषा आपण जे शिकलो आहे, ओके, मी अनुभवांना तयार करते ह्याच्यासाठीच म्हटलं की कोणीतरी आपल्याला शिवी देतात. आता शिवी, तुला आणि मला मराठी, हिंदी, इंग्लिश येतं, म्हणून त्याच्यातल्या शिवी आपल्याला कळतात. आता समोर येऊन कोणी जर्मनीमध्ये शिवी दिली तर मला त्याच्यात काहीही कळणार नाही, कारण मला ती भाषा येत नाहीये, बरोबर, राईट. ह्याचा अर्थ काय, जर आपण भाषा बदलली, तुमच्या स्ट्रेसची भाषा बदलली, तुमच्या भीतीची भाषा बदलली, तर तुम्ही ज्या प्रकारे हे सगळं सेव्ह केलंय ना, कारण ती घटना आता घडतच नाहीये ना अभिषेक, ती घटना घडून गेलेली आहे. तो अनुभव तुम्ही इथे स्टोअर केला आहे त्यावेळेला, आणि तो अनुभव इथे त्या भाषेत स्टोअर केल्यामुळे आता कोणी दुसरा जरी तो शब्द बोलतो तरी तुम्ही ती गोष्ट ऍक्सेस करता त्या प्रकारे, जी भूतकाळात झालेली आहे त्या प्रकारे, राईट. पण मग त्याचा आत्ता ह्या वेळेला तसं संबंध असणंच गरजेचं आहे असं नाहीये. पण तरी पण लोक ट्रॉमा काउन्सिलिंगसाठी येतात, तरी पण लोक अँझायटीसाठी येतात. असं परत झालं तर काहीच संबंध नाही, आधी झालंय, आत्ता होतंय का, आत्ता काहीच नाही होतंय मला, पण मला परत होईल तर. मला असं वाटतं ना, मला पालीची प्रचंड भीती आहे. एक्झॅक्टली. आणि कोणी काही स्कूटर चालवताना माझ्या अंगावरती पाल पडलेली. एक्झॅक्टली. ती मी झटकली, सिच्युएशन निघून गेली, पण मला कळलं त्या एका सेकंदामध्ये काय झालं असतं. माझा अपघात झाला असता, म्हणजे भयानक स्टोरी बिल्डिंग. आता मी जेव्हा माझ्या मुलाला घेऊन स्कूटर चालवतो, असं एकदाही होत नाही की मी त्या गोष्टीबद्दल म्हणजे कॉन्शियस नाहीये. दिवसात मी 15 वेळा जरी चालविना स्कूटर, तेव्हाही माझ्या ब्रेन मला ते इन्फॉर्मेशन देईल की जस्ट बी अलर्ट, कुठून तरी पाल पडणार, तेव्हा तू काय करणार. एक्झॅक्टली. आणि आता त्याला आणखीन डायमेन्शन झालंय, बिकॉज आता तुझा मुलगा आहे, मग आता परत अपघात झाला तर, आय मीन आय एम जस्ट सेइंग, राईट. सो हे सगळं क्रिएट केलेले आपण गोष्टी आहेत. आणि NLP सारख्या माध्यमातून आपण जेव्हा शब्द किंवा भाषा चेंज करतो तेव्हा बऱ्याच प्रमाणात हे सगळे गोष्टी कमी व्हायला सुरुवात होते. तुमची एन्झायटी कमी व्हायला सुरुवात होते, तुमची भीती कमी व्हायला सुरुवात, कारण तुम्ही तो अनुभव बदलता. तुमच्या ब्रेनमधला अनुभवाला भाषा नाही आहे, पण तुम्ही तुमच्या भाषेत तो अनुभव सेव्ह केल्यामुळे तुम्हाला होणारे आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत, राईट. आणि मग प्रोग्रॅमिंग हा भाषा आहे, प्रोग्रॅमिंग हा विषय आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे प्रोग्रॅम्स, बरं, आपल्याला जे चांगले प्रोग्राम्स आहेत ते काहीच चेंज नाही करायचे. फॉर एक्झाम्पल, मला जर देवाला नमस्कार करून असं वाटतंय की मला चांगला दिवस जातोय, आय एम नॉट टू चॅलेंज, अरे असं कसं, देव कसा काय. NLP इज फॉर युअर लिमिटेशन्स. काही बिलिव्समुळे आपल्याला खूप चांगलं यश मिळतं, विच इज परफेक्टली फाईन.
पण काही काही बिलीव्समध्ये जिकडे तुम्हाला असं वाटतंय की तुमचे अपयश तुम्हाला येतंय किंवा तुम्हाला पाहिजे तसं यश नाही मिळत आहे, तिथे आपण डेफिनेटली त्या बिलीव्सची ओके तुमचे जे काही म्हणजे ब्रेनमध्ये आहेत ते बिलीव्स त्यांची भाषा बदलून नक्कीच त्या लिमिटेशन्समधनं बाहेर यायला सुरुवात होते, बाहेर यायला आपण सुरुवात करतो त्याला. आणि NLP मध्ये खूप सारे टूल्स आहेत ओके, म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे, इट्स नॉट थिअरी. पहिली गोष्ट ओके की हे करा ते करा, देर आर प्रॅक्टिकल बेस्ड असा हा आपला कोर्स असतो NLPचा, ज्याच्यामध्ये तुम्ही खऱ्या प्रकारे ती भाषा इथे चेंज करता. अगदी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर खूप साध्या साध्या गोष्टीतनं आपण ह्या गोष्टी चेंज करू शकतो. कारण तुम्ही जी स्टोअर केलेली इमेज आहे ना, ती इमेज पण चेंज करायची कधी कधी गरज असते. जसं तू म्हणाला तुला पालीची भीती होती, मला रक्ताची भीती होती. सो ते रक्त मला रेड असं कोणी विचारलं की का भीती वाटते, अरे ते लाल लाल रक्त असं, आणि मला लागलेलं तेव्हा ते असं इट वॉज वाहत होतं असं रक्त. NLPच्या वन ऑफ द एक्सरसाइजमध्ये जेव्हा मी करत होतो प्रॅक्टिकल, तेव्हा मी आत्ताच इथे स्टोअर केलं आहे ते ब्लॅक अँड व्हाईट आहे रक्त. ओके, त्याचा रंग बदलला आहे, ते फ्रोझन करून टाकलेलं आहे. सो फक्त तुम्ही ते कसं, तुमची 5 इंद्रिय आहेत. NLPचा बेस आहे ना अभिषेक, हा आपल्या पंचेंद्रियावर आहे. मुलं का जास्त खुश असतात सगळ्यात जास्त, माझ्या मते अग्री करशील ना आपल्या ॲडल्ट्सपेक्षा? सतत खुश असतात, कारण त्यांना पंचेंद्रियाद्वारे जो डेटा मिळतो तो तोच घेतो, बाकी कोण काय बोललं त्यांना काही फरक पडत नाही. ती कदाचित वर्तमानातच असतात राईट. कारण त्यांना तो डेटा मिळत असतो ना, जे आवडलं आवडलं, नाही आवडलं नाही आवडलं, जे काय म्हणजे जे काय येते, आपण त्याला खूप सारं प्रोग्रामिंग करून गोष्टी चेंज करतो राईट. आणि त्याच्यामुळे ॲडल्ट्स हॅव मेनी मोर प्रॉब्लेम्स. मुलं भाषा का पटकन शिकतात मला सांग? आर दे मोर कॉम्पिटंट देन अस इफ यू से सो? कारण आपलं प्रोग्रामिंग हे बिलीफ आहे की फॉरेन भाषा शिकायला वेळ लागणार, कठीण आहे. बरोबर, हां बरोबर. पण 3 वर्षाचा मुलगा जर्मन पटकन शिकतो कारण त्याला ते प्रोग्रामिंगच नाही आहे ना. आता हा जर प्रोग्राम इथे चेंज केला की सीमा तू कोणतीही भाषा शिकू शकतेस, जर 3 वर्षाचा मुलगा शिकू शकतो ओके. आणि इट इज जस्ट अ मॅटर ऑफ पुटिंग इट इन युअर सबकॉन्शियस ॲट द राईट टाइम विथ द राईट रिसोर्सेस अराउंड. हेच कोचिंग आहे. बरोबर. कोचिंग इज नथिंग एल्स. कोचिंग इज जी रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत त्याचा समोरच्यापर्यंत त्यांना ते नेऊन देणं, आणि त्यांच्या ज्या आतले रिसोर्सेस आहेत त्याचे स्वतःचे जे आहेत रिसोर्सेस ते जास्तीत जास्त डेव्हलप करणं. बरोबर राईट. सो NLPमध्ये आपण अँकरिंग आहे, टेक्निक आहे, रिफ्रेमिंग आहे. रिफ्रेमिंगमध्ये आपण एखादी गोष्ट वेगळ्या प्रकारे रिफ्रेम करतो. मग ते शब्द असू देत, कॉन्टेक्स्ट असू देत, जसं मी तुला म्हटलं की लँग्वेज शिकणं हे कठीण आहे, हा बिलीफ आहे. लहान मुलांच्या तुम्ही कॉन्टेक्स्टमध्ये घ्या, माझ्या मते 10 वर्षाच्या आत कितीतरी मुलांना 2-3 लँग्वेज यायला सुरुवात होते. वाय? कारण ते दे आर एक्सपोज टू इट, आणि त्यांना कोणी प्रोग्राम केलं नाही आहे हे डिफिकल्ट आहे. ज्या मुलाला डिफिकल्टी येते त्याला कुठेतरी पॅरेंट्सने सांगितलेलं आहे हे कठीण आहे, करू नकोस. सो दिस इज NLP इज ॲज सिम्पल ॲज इट कॅन बी, बिकॉज पंचेंद्रियांनी घेतलेला डेटा बाकी अभिषेक तुम्हाला जे काही सांगतोस ना ती अफवा आहे. ती तुझ्यासाठी खरी असेल, पण माझा डेटा काय म्हणतोय. आणि ह्याच्यातनं अगेन आणखीन एक चांगली गोष्ट काय होते, तुम्ही जास्तीत जास्त पॉसिबिलिटी एक्सप्लोअर करायला सुरुवात करता. बरोबर. म्हणूनच तू सुरुवातीला बोललीस की ज्याचा त्याचा प्रॉब्लेम समजून घ्यायची जबाबदारी बिंग कोच त्याच्यावरतीच टाकते. फक्त त्या प्रॉब्लेमचं निराकरण कसं आहे त्याचे ऑप्शन्स त्याच्यासमोर ठेवते. बरोबर. म्हणजे हे जर 10 ऑप्शन असते तर तुला काय वाटतं, पॉसिबल आहे का? अरे पॉसिबल आहे. नाही, हे 2 नाही पॉसिबल आहेत माझ्यासाठी, पण हे इकडे मला वाटतंय पॉसिबिलिटी. ग्रेट, गो फॉर इट. सो वी जसं माझे गुरु नेहमी म्हणतात, अनिल थॉमस, आय एम नॉट अ गॉड आणि नोबडी क्लेम्स टू बी. इवन यू डिड नॉट बी अ गॉड वेन यू आर अ कोच. तुम्ही फक्त समोरच्याला कोच स्थितीमध्ये आणणं. क्रॅश एक स्थिती असते जिकडे तुम्ही होपलेस, हेल्पलेस नाही, होपलेस,
हेल्पलेस इज मे बी बाहेरून, बरोबर. यु नो, होपलेस इज आतून. आतून राईट, होप्सच नाहीये. एक्झॅक्टली. तुमच्यातले आतले रिसोर्सेस ॲक्टिवेट करणं, ओके, आणि कोच स्थितीमध्ये येणं की ह्या सिच्युएशनमध्ये काय करू शकतो, पर्याय नाही असं नाही, तुमचा बिलीफ आहे की तुम्ही तो करू शकत नाही तो पर्याय. मग ते आपण प्रोग्राम करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो. आणि हा अभ्यास म्हणजेच न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, रादर आय वुड से न्यूरोलिंग्विस्टिक रिप्रोग्रामिंग, राईट. where you format your disk things which are not to some exactly. आता आपल्या कम्प्युटरमध्ये किती गोष्टी आहेत ज्या यू डोंट वॉन्ट, यू फॉर्मॅट इट, और यू नो यू डिस्कार्ड देम, और यू अपग्रेड युअर सिस्टम. बरोबर, कारण आपल्याकडे लाईफ हे एवढं इम्पॉर्टंट आहे की ज्या गोष्टींची गरज नाहीये त्या गोष्टी पुढे घेऊन जाण्यात काहीच अर्थ नाहीये. काहीच अर्थ नाहीये. मग आणि जर त्याच गोष्टी आपल्यासाठी चिंता तयार करतात किंवा तणाव तयार करतात. एक्झॅक्टली. पण काही वेळेला असं पण होतं ना की स्ट्रेस घेणं खूप गरजेचं असतं. काही लोक स्ट्रेसच घेत नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे की हे अन्न माझ्या शरीरामध्ये गेलं ते मला चांगलं नाहीये, किंवा आज ज्या प्रकारे मी चढ्या हाताने खर्च करतोय ते सुद्धा चांगलं नाहीये. पण तरी सुद्धा लोकांना ह्या गोष्टीचं टेन्शन येत नाही आणि अशा प्रकारे मोकळ्या हाताने खर्च करणं किंवा जे अपायकारक आहे ते खाणं, ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी हानिकारक ठरतात. सो इथे स्ट्रेस महत्वाचा आहे. तर ह्या गोष्टी आपण कशा प्रकारे समजून घेऊन ज्या हव्या त्या गोष्टींचा, म्हणजे मी तुला आता हे उलटं विचारतोय की आपल्याला टेन्शन आलं पाहिजे की अरे नाही, हे मी सतत जे बाहेरचं खातोय ना त्यांनी मला त्रास होणार आहे. म्हणजे मी बरेचसे डायबिटीसचे पेशंट असे बघितले आहेत की त्यांना माहिती आहे की आज माझ्याकडे इन्सुलिन आहे, त्यांनी माझं डायबिटीस कंट्रोल होतं, बाहेर जाणार मस्तपैकी, बाहेर चरचरट पचरट खाणार, इन्सुलिन टोचणार आणि निश्चिंत होणार, कारण त्यांना त्या गोष्टीचा स्ट्रेसच येत नाही. एक्झॅक्टली. सो मी एक साधा प्रश्न विचारते. आपण जेव्हा ब्रश करतो सकाळी उठल्यानंतर, डू वी हॅव टू थिंक मी कसा ब्रश करणार आहे? सवयीत आहे ना ते आपल्या. इट बिकम्स अ कॉन्शियस सबकॉन्शियस इव्हेंट, राईट? की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण अदरवाईज करतो त्या सबकॉन्शियसली बिल्ट असतात. कॉन्शियसली ओके, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला, सगळ्यांना माहिती आहे की सेव्हिंग केलं पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे हेल्थ किती महत्त्वाची आहे, ओके, आणि काही काही लोकांच्या सबकॉन्शियसमध्ये त्या फिट झालेल्या आहेत आणि ती बरीच लोक आपल्या समोर आहेत विच मे बी आर मॉडेल किंवा आयडल आपण त्यांना म्हणतो की अरे मला असं व्हायचं आहे. सो यू नो द रेफरन्स पॉईंट, ओके. अँड आय एम व्हेरी हॅपी की तू हा टॉपिक काढलास की दिस इन्क्लुड्स मॉडेलिंग, की एखाद्याचं मॉडेल करणं हा NLPच्या मास्टर प्रॅक्टिशनरचा भाग आहे. यू कॅन मॉडेल समबडी एक्झॅक्टली, ओके. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, इन्सुलिन आहे म्हणून मी गोड खाणार आहे, ह्याचा स्ट्रेस, परत मी स्ट्रेस आणि टेन्शन हे दोन शब्दच आपल्या डिक्शनरीतनं आपण काढूया. यू नीड टू बी अवेअर. यू नीड नॉट हॅव अ टेन्शन फॉर एनिथिंग. यू नीड टू बी अवेअर. आपण सगळ्यांना अवेअरनेसची गरज आहे की मी हे काही नाही केलं तर काय होईल. जितके निगेटिव्ह शब्द आपण आपल्या शब्दकोशात किंवा डे टू डे लाईफमध्ये आणणार त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त होतो रादर दॅन पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. ओके ओके. सो जसं तू म्हणालास की काही काही गोष्टींचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज आहे, मला नाही वाटत. मला असं वाटतं आपल्याला अवेअरनेसची गरज आहे. जर मी आज हे नाही खाल्लं किंवा मी हे आज खाल्लं तर उद्या त्याचे काय परिणाम होऊ शकतात. द मोमेंट यू टेक टेन्शन ऑर स्ट्रेस, तुम्ही ओव्हर थिंक करता विच इज डेंजरस टू युअर मेंटल हेल्थ. ओके. पण जर तू अवेअरनेसमध्ये मोड आहे, तू विचार कर तुझ्या मेंटल हेल्थवर काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. एक्झॅक्टली बोललीस तू, बरोबर आहे. कारण जेव्हा आपण ओव्हर थिंक करतो ना तेव्हा आपण फक्त विचारच करतो, ऍक्शन होतच नाही, राईट? सो अवेअरनेसमध्ये आल्यानंतर तुम्ही ऍक्शन घेणार, कारण अवेअरनेस म्हणजे हा क्षण. आता वी आर अवेअर की वी आर कमिंग टुवर्ड्स द एंड ऑफ द पॉडकास्ट. सो वी विल सी टू इट की आपण जास्तीत जास्त मोर म्हणजे म्हणतात ना की व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आता करू, बिकॉज वी आर कमिंग टू एंड. सो नाऊ वी आर इन अवेअरनेस ॲट एनी मोमेंट. जर आपण अवेअरनेस मोडमध्ये आलो तर जो आपण सुरुवातीला प्रश्नाने सुरुवात केली, चिंता, भय, नैराश्य, या सगळ्या गोष्टींवर
नक्कीच मात होऊ शकते. आणि हे या मोमेंटमध्ये स्वतःला आणणं किंवा अवेअरनेसमध्ये आणणं, ह्याचं टूल इज न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. राईट. सो चांगल्या गप्पा झाल्या. आय होप तुम्हाला सुद्धा आमच्या गप्पा आवडल्या असतील. आमच्या गप्पांमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला कळवा. काय तुम्हाला पटलं किंवा तुमचे जे विचार असतील ते सुद्धा आम्हाला सांगा. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते एक बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला कळतील. हा एपिसोड पूर्णपणे बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि सीमा, तू इथे आज आलीस आणि माझी छान गप्पा मारल्यास त्याच्याबद्दल तुझे सुद्धा आभार. थँक्यू. माझा हा एवढा इम्पॉर्टंट विषय आज आपला सगळ्यांपर्यंत पोहोचतोय त्याच्यासाठी तुझेही मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार.